महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 खासदार। मित्रांनो, 18व्या लोकसभेच्या निवडणुकाची रणधुमाळी संपलेली आहे। निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांची संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधून लोकसभेसाठी 48 खासदार निवडले गेलेले आहेत। त्यामध्ये भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत, शिवसेना शिंदे गट 7 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 जागेवर निवडून आलेले आहेत। तर शिवसेनेच्या ठाकरे गटाला 9 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जे की यंदा पहिल्यांदा तुतारी या चिन्हावर निवडणूक लढले आहेत, त्यांनी 8 जागेवर विजय मिळवला आहे। तसेच काँग्रेसने 13 जागेवर विजय मिळवत महाराष्ट्रामधील सर्वात जास्त जागा मिळवण्याचा पराक्रम केलेला आहे। यामध्ये केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने सर्वात जास्त जागा मिळवत पुन्हा एकदा सरकार स्थापन केलेले आहे। माननीय नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे। सदर व्हिडिओ आपण निवडणूक लढवताना सदस्याने भरलेल्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रावर दर्शवलेल्या संपत्तीनुसार त्यांची श्रीमंताची यादी तयार केलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, श्रीरंग बारणे। श्रीरंग बारणे यांचा सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये 5वा क्रमांक लागतो। श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती। शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे ते खासदार पदावर निवडून आलेले आहेत। त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार श्रीरंग बारणे खासदार असताना 2022 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले होते। त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी परीक्षा देऊन पास होऊन दाखवले। अशा प्रकारे शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले। बारणे यांनी 2019 व आता 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत आपल्या विजयाची हॅट्रिक केलेली आहे। श्रीरंग बारणे यांची एकूण कुटुंबाची संपत्ती हे 132,21,91,000 रुपये एवढी आहे। तसेच त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज आणि फॉर्च्युनर या 2 मोटारी गाडी आहेत। बारणे हे मुख्यतः शेती व बांधकाम व्यावसायिक आहेत। त्यांनी मावळ येथूनच 1997 साली नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला होता। 2020 साली त्यांना संसद महारत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलेले होते। अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये बारणे यांचा 5वा क्रमांक लागतो। नंबर 4, श्री नारायण राणे। नारायण राणे यांचा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये 4था क्रमांक लागतो। त्यांनी भाजपच्या तिकिटावर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवली व त्यामध्ये ते विजयी झालेले आहेत। एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा प्रवास करून आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत। वादळी आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या नारायण राणे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडे एकूण संपत्ती रुपये 137 कोटी रुपये असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते। नारायण राणे हे मूळचे कोकण निवासी असून ते 1990 साली कणकवली मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते। तर 1998-99 मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले होते। अशा प्रकारे नारायण राणे यांच्या सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये 4था क्रमांक लागतो। नंबर 3, सौ सुप्रियाताई सुळे। सुप्रियाताई सुळे यांचा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारामध्ये 3रा क्रमांक लागतो। त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत। त्या श्री शरद पवारांच्या कन्या असून त्यांनी 18व्या लोकसभेमध्ये अजितदादा पवार यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा पवारांचा पराभव केलेला आहे। 2011 मध्ये त्यांनी स्त्रीभ्रूण हत्येविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केलेली होती। अलीकडेच त्यांना सामाजिक सेवेसाठी ऑल लेडीज लीगतर्फे वुमेन ऑफ द डिकेड अचीव्हर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। सुप्रियाताई सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे असलेली एकूण संपत्ती 166.5 कोटी रुपये एवढी आहे। अशा प्रकारे त्यांचा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारामध्ये 3रा क्रमांक लागतो। नंबर 2, छत्रपती उदयनराजे भोसले। महाराष्ट्र राज्याच्या सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांचा 2रा क्रमांक लागतो। छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आहेत। ते सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। त्यांनी लगातार 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती व 3ही वेळा त्यांनी निवडणूक जिंकली होती। 2024 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली व त्यांना लगातार 4थ्यांदा विजय मिळाला। आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि बोलण्याच्या खास शैलीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले ओळखले जातात। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 223 कोटी रुपये आहे। अशा प्रकारे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सर्वात श्रीमंत खासदारामध्ये महाराष्ट्रामध्ये 2रा क्रमांक लागतो। नंबर 1, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज। महाराष्ट्राच्या सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा पहिला क्रमांक लागतो। तसेच त्यांचा सर्वात श्रीमंत खासदारामध्ये देशामध्ये 7व्या क्रमांकावर आहे।
ते कोल्हापूर राजघराण्याच्या गादीचे वारसदार असून कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवून भाजपचा श्री संजय मांडलिक यांचा पराभव केलेला आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 342 कोटी रुपये एवढी आहे. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.